महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मतदारांचा शिवसेना ठाकरे गटाला फायदा झाला, मात्र आपल्याला फायदा होत नसल्याचा काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांचा सूर आहे आणि अल्पसंख्याक मतदार काँग्रेसकडून दूर जात असल्याचं सगळ्या नेत्यांचं मत आहे। इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक फायदा होत असल्याचं सर्व नेत्यांचं बैठकीमध्ये निरीक्षण सुद्धा पाहायला मिळालंय। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, आपण पाहतोय सगळीकडून वेगवेगळी वक्तव्य आपल्याला पाहायला येतात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत। आता नेमकं काय घडू शकतं, काय चर्चा आहे राजकीय वर्तुळात? या सगळ्या राजकीय चर्चेमध्ये आत्ताची काँग्रेसची मुंबईच्या नेत्यांची, त्यांचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीचला यांच्यासोबत झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची होती। कारण या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी एकला चलोरेची भूमिका मांडली। त्यांचा आक्षेप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती होता की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेसची मतं जी आहेत ती मिळतात, मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी कमिटेड वोट्स आहेत, त्यांची जी पारंपरिक वोट बँक आहे त्यांच्याकडनं काँग्रेसला मदत केली जात नाही असा आक्षेप घेतला। त्यामुळे मुंबई महानगरपालिका असो त्या स्थानिक स्वराज्य संस्था असो याच्यामध्ये एकला चलोरेचीच भूमिका घ्यावी अशी एकमत जे आहे ते या बैठकीमध्ये झालं। काँग्रेसच्या नेत्यांचं, मुंबई विशेषतः नेत्यांचं एकमत एका मुद्द्यावरती फार ज्याला आपण म्हणू शकतो ही एक अनेक वेळा त्यांच्यामध्ये मतभेद समोर आलेले आहेत, त्यामुळे या मुद्द्यावरती त्यांचं मात्र एकमत झालेलं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। संजय राऊतांनी विधान केलं की राज ठाकरे सुद्धा इच्छुक आहेत, मात्र काँग्रेसकडून, काँग्रेसच्या मुंबईच्या नेत्यांकडून मनसेला नो एंट्री म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या प्रवेशाबाबत किंवा मनसेला घेण्याबाबत कुठलीही तडजोड करायची नाही अशी भूमिका, म्हणजे मनसेसाठी काँग्रेसचं नो कॉम्प्रोमाइज धोरण असल्याची भूमिका जी आहे ती काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्याचं खात्रीलायक सूत्रांनी कडून जे आहे ते समजते। अर्थात याबाबत कोणीही प्रतिक्रिया दिली नसली तरी काँग्रेसच्या नेत्यांकडनं जी माहिती मिळते त्याच्यानुसार काँग्रेसच्या नेत्यांनी एक ठाम भूमिका घेतली आहे। आज दुपारी 3 वाजता टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेसची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होऊन एकला चलोरेची भूमिका घ्यायची का याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो अशी माहिती जी आहे ती मुंबई काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलेली आहे। त्यामुळे आज काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, महाविकास आघाडीला मोठा बरोबर, जर काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका असेल तर ती अधिकृत घोषणा कधी होती आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीचा भवितव्याचं काय, हा सुद्धा प्रश्न आहे। अपडेट घेत राहू पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।